बया काय पदर आहे साडीचा, नक्षीकाम तर कसलं नाजूक आहे बाई. एवढी भारीतली साडी कुठनं घेतली असेल कुणास ठाऊक. नवीन घेतल्या काय चिजून दिल्या काय माहित. मला सगळं ऐकू येतंय काय. जुनी कशाला देतेल, माझा जावई काय तसा नाही. होय हो, तुम्ही का ग बसलाय, साडी कशी दिसती मला सांगा की. काय साडी वय एक नंबर आहे, एक नंबर. आओ बघा तरी आधी, तुम्हाला तर का नाही जावयाचं काही कौतुकच नाही बघा. पुष्पे, मला नुसतं जावायचं नाही, अख्ख्या गावाचं कौतुक आहे. तू जरा थंड घे, आपला आजा एवढ्या लांबना आलाय, त्याचं कौतुक करायचं राहिलं बाजूला. साडीचा काठ कसा आहे, साडी कशी दिसतीये, काय तुझं तर का नाही. आता काय त्यांना कडव घेऊन फिरता का मग. ते थांबले का तुमच्यासाठी घरात, कशी लगेच घेऊन गेली ती त्यांना बाहेर. मम्मी काय भारी दिसतेस ग. बघा माझ्या लेकीलाच कौतुक माझं. वाह मामी, क्या बात आहे. अहो साडी लईच भारी दिसते तुम्हाला. मग भारीच घेतली. यो रंग बी तुमच्यावर खुलून दिसते बरं का. मग साडी घेतली कुणी, हा कुणाची. जावयानी घेतली, माझ्या जावयानी. हा मस्त आहे, मस्त आहे. बरं मला एक सांगा, थांबा शीतल इकडे ग, इकडे जेडे जरा बस इकडे. हा अशी उभी राखी. आता मला सांगा बरं, माझी साडी छान दिसते का हिचा पैठणीचा ड्रेस. आता कोणाचं नाव घ्यावं. मामीचं नाव घेतलं तर शीतल रुसणार, आणि शीतलचं घेतलं तर मामी जाळ काढणार. इकडं आड तिकडं वीर. मामी, तुम्ही दोघी एकत्र आलो ना की लईच भारी दिसता माहितीये का. आपण एक फोटो काढूया. इकडे बघा. मस्त मस्त छान. ठेव मामा. देवा, अशीच परीक्षा घेणार आहेस का. मला वाटलं तेवढं हे मिशन सोपं नाही, हे कळलंय मला. आता पुढचे 4 दिवस काय होणार आहे काय माहित. भाऊजी, या आदर्श सासू सुनेच्या मध्ये तुमची वाट लागणार आहे एवढं लक्षात ठेवा. सोडा की. मी नाही सोडणार. बघा ना कोणतं, माझ्याच बायकोला धरलंय, दुसऱ्या कोणाच्या बायकोला धरलंय. जाऊ दे, असं काय करताय. नाहीतर नाहीतर काय. हा नाहीतर तुझा नवरा एवढा लांब तुला भेटायला आलाय, तुझं काय लागलं. हात सोडा, हात सोडा. हा मग बाहेर काम पडल्यात मला. होय, सुट्टी मिळवायला किती कष्ट पडले माहितीये का मला. तुला कामाचं पडलंय वे. आधीच सांगायचं ना, आलंच नसतो.
मग तुम्ही बी आधीच सांगायला पाहिजे होतं येत आहे म्हणून. मी आधीच सगळी कामं करून ठेवली असती, ठेवलीच नसती काय बी. हा, हे बरं बोलायला जमतं का तुला? मग समजला कोण मला? मिसेस फौजी आहे मी. तर मिसेस फौजी. बर मिसेस फौजी, मला सांगा पाडव्याला तुम्हाला गिफ्ट काय पाहिजे? साडी चालेल का दुसरं काय? हात सोडा मग सांगते. बघ नाहीतर जाशील बाहेर. अहो नाही, नक्की सांगते बघा. माझं गिफ्ट तर आलंय काश्मीर वरनं. आता मला काय बी नको. पुष्पे, अगं पुष्पे, मी तुझ्या सगळं बोलत्या. आता एवढा दिवाळीचा सण आणि साधा अंग बी झाले नसे. अगं तुला काही जनाची नाही मनाची तर आहे का नाही? कशाला किरकिर करताय? होईल की सगळं. अगं केलं तर होईल ना. मस्त नशीबवान आहे मी. एवढी देखणी आणि आदर्श सून आहे माझी, ती करेल की सगळं. अगं तिचा नवरा 4 दिवसासाठी आलाय. कुठलं पोर आले ते. हा, अगं 2 घटका दोघांना एकत्र घालू दे की जरा. अहो 2 काय, चांगलं 4 घटका घालवू दे आणि उरलेल्या वेळात काम करू दे. मम्मी, यातलं काही बी होत नसतंय. तिची दिवाळी अख्खी आता अजिंक्यांच्या पुढे मागं करण्यातच जाते का नाही ते बघ तू. नाहीतर काय, जशी काय ह्या जगात कुणाची लग्नच झाली नाहीत बाई. तर तू लगीन करून आल्यावर लय काम करतो तीस, पक्क ठेवाय की मला. अहो आल्या दिवसापासून बैलाला घाण्याला झुपत्यात तशी मला कामाला झुपली की तुम्ही. पुष्पे, कुणासमोर बोलतेस ग? जीभ हाचून ठेवील बघ तुझी. जेडे चल ग, तू घ्या आवरायला. मी मला मम्मीने सांगितलंय आता तुझं लग्न होऊन तू जाणार आहे दुसऱ्या घरी. मग जवळ हाय तोपर्यंत जरा सुखसुखी राहायचं. राहू द्या, तुम्ही दोघी बी काय करू नका. माझं बीच करते. अगं म्हशीची शिंग म्हशीला जड नसत्यात. जाऊ दे. जीजी असू द्या, मी करते. आणा इकडे. अगं असू द्या. आता 2च मिनिटात अजिंक्य बी मागणं लगेच बाहेर येतात का नाही बघत. काय म्हणता मामी? काय नाही, अहो तुमचीच आठवण काढली मी आता. हं, आणि तेवढ्यात तुम्ही आलाच बघा. काय म्हणजे जे? काय नाही बाबा, मी आपली जाऊन तेव्हा पुढे बसते. बर. शीतल, तुला काय मदत लागली तर सांग. मला पण काय वेळ जात नव्हता. अहो नाही नाही नको, करते की मी. असू द्या. मी बी जाते बाई, मला फेडरेशनची लय काम आहेत. शीतल, एवढं झाडून झालं ना की पाणी मारून शेणाचा सडा बी टाक आणि रांगोळी बी काढून घे बर का. जमल ना तुला? अहो न मला काय, करते की. बरं बरं.
बघितलं का आमच्या आदर्श सासूबाई? मग काय बरोबरच बोलली ती. नीट नीट जा रे. हे बघ एवढा कचरा आहे ती बा, हे लुटून घेत ना परत. घे लवकर. हो, तुम्ही सांगू नका मला कसं झाडायचं ते, तेवढं कळतंय मला. तुम्हाला तर ना किंमतच नाही माझी. असू द्या, काम पडलेत मला. वातावरण तापलंय फौजी. लय नको तेल घालायला, नाहीतर आपणच पोळायचं. हॅपी दिवाळी. अहो भैया पुळतय की. अरे काय टेलिंग, तिकडे फौजी खऱ्या गोळ्यांना भेट नाही आणि तू टिकले निरडतोय. अहो भैया फौजी फौजी असतो. ए त्या फौजीचं कौतुक आमच्या समोर करू नको. नको भैया, नको भैया पुळतय. संचालक, तुम्ही एवढंच करा. टिकल्या फोडा, फटाके उडवा आणि त्या नागगुळ्या बी जाळा. आणि मग आमच्या घरात बार उडला का नाही की मग बसा दोन्ही हातात फुलबाजी घेऊन दिन दिन दिवाळी करत. कसला बार घरात? अजिंक्य आलेत, माहितीये ना? माहितीये की. तो आल्याची न्यूज ऐकून ना आमचा सगळा मूड गेलाय. ह्यानं मूड गेला आणि त्यानं मूड गेला. तुम्ही काय बी करू नका, नुसतं असं रडत बसा. मी तर काय तुम्हाला फक्त सावध करायला आली होती बघा. काय सावध? आम्हाला सावध? टॅलेंट राव लावा, टॅलेंट लावा जरा. आम्हाला कुणापासून धोका येते? अजिंक्यांबद्दल बोलतीये मी. अजय, त्याच्यापासून काय धोका येतो आम्हाला? तुम्ही एवढं स्वतःच डोकं आणि वरनं या टॅलेंटला बी सोबत घेऊन फिरता, तरी बी एवढी साधी गोष्ट तुम्हाला कळत नाही बाय. प्रेसिडेंट, काय झालं एवढं? आमची अक्कल काढणं एवढं काय झालंय? अक्कल नको काढू तर मग काय करू? तो आजा काय बोललाय का? अजून तर काय बोलले नाहीत, पण पुढचं काय सांगता येत नाही. म्हणजे उद्या जर त्यांनी आपल्या लग्नाचा विषय काढलाच घरात, तर मग काय करणार तुम्ही? आमचे पप्पा तर अजिंक्यांचं सगळंच ऐकतात. मग बसा तुम्ही टिकल्या उडवत. असं कसं होऊ देऊ आम्ही? मग काय करणार आहे? हे बघतो आमचं आम्ही, काय करायचं ते बरोबर करतो. बरोबर ते करत्याल. अहो तुम्हाला तर जरा सुद्धा काय वाटत नाही. जरा ती शितली समोर आली ना की लगेच पागळता तुम्ही. पण तुम्हाला एवढं बी कळत नाही की तिने अख्ख्या गावासमोर तुम्हाला नकार दिला. मला नाही करायचं ह्याच्या संग लग्न. अहो अख्ख्या गावासमोर तिने तुम्हाला कानाखाली मारायची हिंमत केली. अहो एवढंच नाही तर तुमच्याच घरात येऊन तुमच्या पक्षश्रेष्ठींसमोर तुमची इज्जत घालवली, तुम्हाला पक्षातनं बाहेर काढलं. आजपासून तुमच्यासाठी माझ्या पक्षाचे दरवाजे कायमचे बंद. तिच्या थोबाडाकडे बघून तुम्ही सगळे इसरत असताल, पण माझ्या आयुष्याची तिने लावलेली वाट मी कधीच विसरू शकत नाही, एवढं लक्षात ठेवा. आणि हो, तुम्ही आलात तर तुमच्या सोबत, नाहीतर एकटी. आणि तसं बी तुमच्यात आता लढायची हिंमत राहिलेली बी नाहीये. जयश्री, तुम्ही आमचा इगो हर्ट करताय. अगं बाई, केला का? आणि त्यानं काय होणार आहे का? जयश्री, काय हा? तुम्ही मला नाही सांगायचं. तुम्हाला सांगायचं काम माझं होतं, ते मी केलं. ते इथून पुढे काय करायचंय ते तुम्ही तुमचं बघा. या दिवाळीत सुरुंग लावायचे का हातात फुलबाजा घेऊन नाचत बसायचं ते तुम्ही तुमचं ठरवा. जयश्री, टेन्शन नॉट. आता आम्ही काय करायचं ते बघतो आमचं आम्ही. चांगले, येते मी. बाय द वे, हॅपी दिवाळी. आईला काय म्हणली ती? आमच्यात लढायची हिंमत नाही. नाव आय विल शो हर. ही पूजायची केस तुम्ही आणि यात लाहेन बत्ताशा सगळे. हा आता पूजा मांडायला घे पटकन. अजून काय पाहिजे का तुला?
हा अहो मामा तुमच्याकडे त्या बाहेरच्या कपाटात चावी आहे का? ते मला पूजेसाठी दागिना काढायचं होतं आणि मामी नेमके बाहेर गेल्यात. हे बघ ठीक आहे चावी. अगं पुष्पी ही चावी सोडतच नाही. काय असतं तिच्या कपाटात काय माहिती. तिला वाटतं तिने लपवून ठेवली, पण मला माहित असतं चावी कुठं असती दररोज. ती अगदी उशाला घेऊन झोपती. ठीक आहे, आणि तुला काय पाहिजे ते घे आणि लवकर आवर. हा हे जे आताचा दागिना कुणाचा आहे? हे तर मामींचं नाही. काय ग अशी का बसलीस? तुम्ही आहे वे? अहो केवढ्यानं दचकले मी. दचकाला एवढी कुठले विचारत होतीस? ते मी पूजेसाठी दागिना काढायला आले होते आणि हे बघा हे मामींचा दागिना आहेत. हे एवढे आहेत ते आपले आहेत. आणि मग हे हे तर आईची दागिने आहेत वाटतं. आईंचं? हा म्हणजे तुमच्या आईंचं वय? वय अहो पण ते तर त्या पाहुण्यांना काय माहित नाही शितले, पण मला आठवते शितले हे आईचेच दागिने आहेत. म्हणजे मामी खोटं बोलल्या तर त्या आपल्याला असंच म्हणल्या होत्या ना की त्या पाहुण्यांनी ते दागिने परत दिलेच नाही म्हणून. म्हणजे मामीने ते परत घेतले, तिथे लपवून ठेवले आणि कुणाला काही सांगितलं बी नाही. थांबा आता मी सगळ्यांना शितले थांब. असं जरी असलं ना तरी तू काय बोलू नकोस. अहो असं कसं? केवढं मोठं खोटं बोलल्यात. ऐक माझं. अगं आत्ता कुठं सुरळीत व्हायला लागलंय सगळं. परत या घरात वाद व्हावा अशी माझी अजिबात इच्छा नाही. अहो पण शितले मी आलो 4 दिवस तर सुखाने राहू दे ना मला. या चांगल्या दिवसात ना परत कुठला नवीन वाद नको. शितले तू ठेव बरे. तुझे जेवढे आहेत ना तेवढेच घे, बाकीचे ठेव. अहो पण ऐक सांगतोय तेवढं कर. चल ठेव. शीतल दागिने ठेव, मी जातो. मामी तुम्ही असाल आदर्श सासू, पण मी बी तुमचीच सून आहे. आदर्श सून. नाही हे दागिने तुमच्याकडनं परत घेऊन दाखवले ना तर नावाची शितली नाही मी.